गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. मतमोजणी प्रक्रियेसाठी कशा पद्धतीने बंदोबस्त असणार, कशी तयारी आहे? काउंटिंग डेसाठी म्हणजे ओव्हरऑल जिल्हा पोलीसच्या 2 ॲडिशनल SP, 2 DYSP दर्जाचे अधिकारी, 4 PA दर्जाचे अधिकारी आणि 22 API आणि PSI दर्जाचे अधिकारी राहील. आणि त्याच्यासोबत 341 पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी 51 असे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्याच्यासोबत 2 स्ट्रायकिंग आपलं रेडी बाय राहील आणि ऑलरेडी तिथं स्ट्रॉंग रूममध्ये 2 SRPFच्या कंपनी प्लटून्स आणि 2 CRPFच्या प्लटून तिथं ऑलरेडी तिथंच आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजे जे आपला सर्व्हिस रोडमध्ये पार्किंगच्या फॅसिलिटी जे पब्लिक येणार आहे त्याच्यासाठी करण्यात आलेलं आहे. आणि पब्लिक जे कोणी येणार आहे त्यांना उभा राहण्यासाठी तिथं शेड देखील करण्यात आलेला आहे. आणि जे पोलिंग एजंट येणार आहे, पोलिंग स्टाफ येणार आहे आणि पत्रकार येणार आहे त्याच्यासाठी एक वेगळं पार्किंगचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक जे कोणी आतमध्ये जायचं आहे त्यांना प्रत्येकांना ID कार्ड गरज आहे. म्हणजे पोलिंग एजंट असो किंवा पोलिंग स्टाफ असो किंवा पत्रकार असो, जे कोणी आहे सर्वांनी विदाऊट प्रॉपर आयडेंटिफिकेशन कोणी आतमध्ये जाणार नाही. खास करून पोलिंग एजंटसाठी ही सूचना आहे की कोणी मोबाईल फोन अलाउ करणार नाही. म्हणजे तुम्ही मोबाईल फोन आणू नये, म्हणजे जरी आणलं बी म्हणजे बाहेरच त्यांना ठेवा लागेल. आणि म्हणजे जिल्हाभरात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जिथे जिथे संवेदनशील आहे त्या ठिकाणी आपल्याला पेट्रोलिंग आणि जिथं जास्त संवेदनशील आहे तिथं फिक्स्ड पॉईंट देखील आम्ही ठेवण्यात आलेला आहे. जिल्हाभरात ज्याचं गुन्हेगारी प्रवृत्ती आहे अशा 201 लोकांना आम्ही आयडेंटिफाय केलं आणि ती सर्व लोकांना 3 दिवसासाठी जिल्ह्याच्या बाहेर आदेश काढून घेणार आहे 144 2 CRPC प्रमाणे. आणि सर्व तयारी आमचं झालेलं आहे, काही कमी जास्त होणार नाही याचा पूर्ण आम्हाला विश्वास आहे. सर, आपण रॅली काढू नये विजय असं उद्या जरी जे कोणी कॅन्डिडेट विजय होणार आहे त्याच्या रॅलीचं परमिशन नाही देणार आहे आम्ही. किमान 2 दिवस आम्ही रॅलीचं परमिशन देणार नाहीये. त्याच्यानंतर त्यांनी सर परमिशन मागायला पाहिजे. त्याचे जे कोणी योग्य तो अटी शर्ती टाकून त्याचं परमिशन द्यायचं किंवा नाही त्याचं आम्हाला कन्सिडर करण्यात येईल. 4 तारखेला जे बार आहे किंवा अल्कोहोलिक जे आहेत यांच्यावर काही बंदीचे नियम घालण्यात आले का? माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडनं 4 तारखेला पूर्ण एक्साईजचं प्रोव्हिजन घोषित करण्यात आलेलं आहे. आज सायंकाळी आणि उद्या सकाळी आम्ही जिथं जिथं इलिसिट अल्कोहोल आहे, खास करून देशी दारू आहे, त्या सर्व दुकानावर आम्ही मोहीम घेऊन सर्व ठिकाणी आम्ही कारवाई करणार आहे. खास करून जे कोणी दारू विक्री करणार आहे अशा लोकांना पोलीस स्टेशनला बसवणं 68-69 BP Act प्रमाणे किंवा हे 201 लोकांनी मी जे सांगितलेलं आहे त्या लोकांना मी 3 दिवसासाठी जळगावच्या बाहेर पाठवण्याची पण योजना तयार केलेली आहे.